हातकणंगले तालुक्यातील तळसंदेमधील डी.वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. तळसंदे एज्युकेशन सिटीमधील शांताई सभागृहात भव्य शोभायात्रेनं दीक्षांत समारंभाला प्रारंभ झाला. कुलपती डॉक्टर संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभाला उद्योगमंत्री उदय सामंत, जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन, ॲग्रोवनचे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉक्टर के प्रथापन, कुलसचिव डॉक्टर जे.ए. खोत, परीक्षा नियंत्रक डॉक्टर गुरुनाथ मोटे, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्य, अकॅडमिक काउन्सिल मेंबर्स उपस्थित होते. यावेळी 661 विद्यार्थ्यांना पदवी आणि पदव्युत्तर पदवीनं सन्मानित करण्यात आलं, तर 18 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकानं गौरवण्यात आलं. यावेळी बोलताना कुलपती डॉक्टर संजय डी. पाटील यांनी तळसंदेतील ओसाड माळरान ते गोल्डन लँड हा प्रवास मांडला. या ठिकाणी कृषी शिक्षण देणारं विद्यापीठ उभारण्याचा विचार, ते सुरू करण्यासाठी घेतलेली मेहनत आणि प्रत्यक्ष विद्यापीठाची स्थापना याचा प्रवास त्यांनी सांगितला. या सर्व प्रक्रियेत तत्कालीन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले. या विद्यापीठाचा जागतिक पातळीवर नावलौकिक होण्यासाठी सर्व सहकारी नक्कीच मेहनत घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डॉक्टर पाटील यांनी यावेळी पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. विद्यापीठात घेतलेल्या ज्ञानाचा सर्वसामान्यांसाठी उपयोग होण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन डॉक्टर संजय डी. पाटील यांनी केलं. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांनी कुलपती डॉक्टर संजय डी. पाटील यांचा आदर्श घ्यावा असं आवाहन केलं. शेतीसाठी जमीन विकत घेणारी व्यक्ती त्याच जमिनीवर कृषी विद्यापीठ उभारतो, हाच मोठा आदर्श आहे. हे विद्यापीठ लवकरच देशातील 1 नंबरचं कृषी आणि तंत्र विद्यापीठ बनेल अशी खात्री असल्याचं त्यांनी सांगितलं. ज्या संस्थेनं आपल्याला मोठं केलं त्या संस्थेला कधीच विसरू नका. नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी परदेशात गेला तरी आपल्या मातीची, आपल्या राज्याची सेवा करण्यासाठी पुढं या. आई, वडील आणि समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या कार्यातून देशभक्त बना, असं आवाहन मंत्री सामंत यांनी केलं. DSc पदवीनं सन्मानित केलेले अनिल जैन यांनी कृषी आणि तंत्रज्ञान या दोन्हींवर फोकस करून या विद्यापीठाचा सुरू असलेला प्रवास अभिमानास्पद असल्याचं सांगितलं. कृषी क्षेत्राची गरज आणि व्याप्ती सतत वाढत जाणार असून या माध्यमातून भारताच्या विकासामध्ये सहभागी होण्याची संधी तरुणाईला मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं. डी.लीड पदवीनं सन्मानित ॲग्रोवन संपादक आदिनाथ चव्हाण यांनी आपल्याला मिळालेली डी.लीड ही पदवी ही शेती, माती आणि शेतकऱ्यांसाठी समर्पित करत असल्याचं सांगितलं. देशातील पहिल्या कृषी विद्यापीठाकडून देशातील पहिल्या कृषी विषयाला वाहिलेल्या दैनिकाच्या संपादकाला मिळालेली ही डी.लीड ही माझ्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. विद्यार्थ्यांनीही नेहमी सर्वोत्कृष्टतेचा ध्यास घेऊन काम करावं. कष्टाची तयारी आणि कामावर निष्ठा असेल तर यश निश्चित मिळेल, असा कानमंत्र चव्हाण यांनी दिला. यावेळी कुलगुरू डॉक्टर के प्रथापन, पूजा ऋतुराज पाटील, वृषाली पृथ्वीराज पाटील, अजितराव पाटील बेनाडीकर, शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉक्टर A.N. जाधव, डी.वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉक्टर अनिलकुमार गुप्ता, कृषी आणि तंत्र विद्यापीठाचे वित्त अधिकारी सुजित सरनाईक, अधिष्ठाता डॉक्टर संग्राम पाटील, डॉक्टर मुरली भूपती, डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर R.K. शर्मा, कुलसचिव डॉक्टर विश्वनाथ भोसले, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, CHRO श्रीलेखा साटम, चव्हाण आणि जैन कुटुंबीय यांच्यासह डी.वाय. पाटील ग्रुपच्या विविध संस्थांमधील प्राचार्य, प्राध्यापक, पदवीप्राप्त विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.